कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इतके दिवस नुसतं परीक्षा अभ्यास हेच केलं आणि आता परीक्षा सुरू झाल्यावर कधी संपली ते कळलं पण नाही। मग जानू व्हॉट्स नेक्स्ट बघू, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं प्लॅनिंग आहे माझं, पण मला एकदा जयंतशी बोलावे लागेल। जान्हवी, तू फक्त सांग त्याला हे कॉलेज, ही युनिव्हर्सिटी आणि ऍडमिशनचं काय ते तर होईलच। नाहीतर काय, जयंत तुझ्या प्रेमापोटी काही करेल। हो, ते मात्र खरं आहे आणि त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर। इतकं प्रेम आहे की आताही तो बाहेरच थांबलाय, त्यामुळे मी पळते आता। बाय। जान्हवी, अगं काय तुझी गडबड, थांब ना थोडा वेळ। नवरा काय आयुष्यभर आहे, पण आम्ही परत नाही भेटणार आहोत। थांब ना अर्धा तास तरी। बरं ठीक आहे, तुम्ही थांबा इथेच, मी आले। जय, ऐक ना, माझ्या मैत्रिणी असं म्हणत होत्या की आता आमची परीक्षा संपली आहे ना, मग आता आम्ही परत कधी भेटणार, म्हणून त्या असं म्हणतायत की प्लीज थोडा वेळ थांब ना। तर मी थांबू का? जय, फक्त अर्धा तास प्लीज। जानू, आज विचारायचं काय, तू जा मस्त एन्जॉय कर। खरंच जाऊ? थँक्यू सो मच जय, मी लगेच आले। ओके ओके सर, ओके। नाही सर, ठीक आहे। हो हो हो, ठीक आहे, मी एकदा चेक करतो आणि कळवतो तुम्हाला। ओके सर, थँक्यू सो मच। हनी, बिझी आहेस का तू? नाही, बोल ना। हां, ऐक ना, मी आता फर्निचरच्या एका होलसेल डीलर सोबत बोललो। त्याने मला सांगितलं की फर्निचरच्या प्रत्येक ऑर्डर मागे कमीत कमी 30 ते 40% प्रॉफिट होतो। काय? हो, हे बघ हनी, आपण कमीत कमी 3-4 ऑर्डर जर एका वेळी विकल्या ना, तर आपला बिझनेस लगेच सेट होऊ शकतो। वाव, हो. सिरियसली हॅरी? हनी, म्हणून तर मी डोकं लावून हा बिझनेस निवडलाय। डंबो, तू आहेसच स्मार्ट। थँक्यू हनी। हे हॅरी, मी काय म्हणते, आपण आपल्या बिझनेस साठी एखादं छान नाव फायनल करायचं का? व्हॉट डू यू थिंक? आय थिंक यू आर राईट। तुझ्या डोक्यात आहे का काही नाव? हा, हॅरी, मला असं वाटतं आपण आपल्या बिझनेसला आईंचं नाव देऊया। म्हणजे बघ, तू सेटल होणं हे आईंचं स्वप्न होतं, राईट? राईट। प्लस डे 1 पासून आई तुला सपोर्ट करतायत। सो मला असं वाटतं आपण आपल्या बिझनेसला आईंचंच नाव देऊया। क्या बात आहे हनी, तुझा विचार खरंच खूप उत्तम आहे। पण मला काय वाटतं, फर्निचरच्या बिझनेसला ना फर्निचरशी रिलेटेड एखादं नाव असलं पाहिजे, जसं की रॉयल फर्निचर, किंग्स फर्निचर। ऑफकोर्स ही सगळी नावं ओल्ड फॅशन झाली आहेत, आत्ताचं काहीतरी ट्रेंडिंग नाव असलं पाहिजे। ट्रेंडिंग? हा, ट्रेंडिंग। हॅरी, मी काय म्हणते, फर्निचर लोक घरासाठी घेतात, राईट? राईट। म्हणजे आपल्या बिझनेसचं नाव घराच्या रिलेटेड असलं पाहिजे। येस। होमली फर्निचर, इंटेरियर। होमली इंटेरियर कसं वाटतंय? क्या बात आहे हनी, कमाल, एकदम बेस्ट नाव आहे। आपण हे नाव लॉक करून टाकू खरंच। बरं, आता आपल्याला उद्घाटनाचा दिवस ठरवायला हवा। कशाचं? म्हणजे इनॉग्रेशनचा दिवस। ओ, आय गॉट इट। ओके हॅरी, कॅलेंडर मध्ये बघून ठरव, ठीक आहे? येस। हॅरी, कोणाकोणाला बोलवायचं? कोणाला म्हणजे काय, आपल्या दोघांची फॅमिली, फ्रेंड्स, दॅट्स इट। ओके, बट हॅरी, स्पेशल गेस्ट म्हणून पप्पांना बोलवूया, म्हणजे थोडी पब्लिसिटी पण होऊन जाईल। ओ हनी, आज खूप सुस्त आहे ग तुला। थँक्यू हॅरी। बट हॅरी, आई बाबांना चालेल ना? म्हणजे त्यांना ऑड तर नाही वाटणार ना? अजिबात नाही, त्यांना अजिबात ऑड वाटणार नाही। हे बघ, आपण एक काम करूया, इन्व्हिटेशन मध्ये स्पेशल गेस्ट म्हणून आई पप्पांचं नाव टाकू, हा, आणि इन्व्हायटीज मध्ये आपल्या आई बाबांचं नाव टाकू। सिंपल। हे बेस्ट आहे। येस। बरं ऐक, आता इन्व्हिटेशन कार्डच्या ऑर्डरचं बघायला पाहिजे, हो ना? हो। म्हणजे आता आपल्याला कामाला लागायला पाहिजे। ओके, यस। पप्पा, अरे वा सिंचन बळा, कसे आहात तुम्ही? अगं मी 100 नंबरी बरा आहे। तू कशी आहेस? अरे दिसत नाही तुला, कशी असणार आहे? बघ कशी सुकून गेली ते। आई, हा बा, कसं काय येणं केलंस? पप्पा, मला तुम्हाला एक छान बातमी सांगायची। अरे वा,
तू सांग लवकर सांग. पप्पा, हरीश स्वतःचा नवीन बिझनेस सुरू करतोय. काय? अरे वा. सिंचना, आनंदाची बातमी दिलीस. एकदम 100 नंबरी. हरीश, अभिनंदन. काय सिंचना, अभिनंदन. थँक्यू दादा. हरीश दादा, सिंचना, तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू वहिनी. फक्त अभिनंदन बोलून चालणार नाहीये हं वहिनी. तुम्हा सगळ्यांना शॉपच्या ओपनिंगला यायचंय, समजलं? पप्पा, तुमच्या हाताने रिबिन कटिंग सेरेमनी होणार आहे. आता हे काय असते? पप्पा म्हणजे फीत कापायची आहे तुम्हाला. हो का? अरे वा वा वा, आम्ही सगळे येऊ. आज या ठिकाणी तुझी आई असायला हवी होती, तिला जास्त आनंद झाला असता. पण कुठलं काय, जाऊन बसलीये माहेरी. आणि संपत एकदा ही माहेरी गेली ना, तिला काही लवकर बाहेर सुटत नाही बघ. काय करायचं? काय गाजी अशी बोलते साईला? मावशी आजारी आहे म्हणून गेलीये ना आई. तसंही माझं बोलणं झालंय तिच्यासोबत फोनवर. तिलाही वाईट वाटतंय ग ती नाहीये तर. घेतली कड लगेच. आपण त्यांना व्हिडिओ कॉल करूयात. हाय, एकदम बरोबर बोललास. कॉल वगैरे नंतर करू ना, आधी इन्व्हिटेशन देऊया ना. हो हो हो, येस येस. पप्पा, एकच मिनिट हा. अरे हे काय? आईला आधी द्या, तिचा पहिला मान. सॉरी आजी. ना यशस्वी भव. बरं, सगळ्यांनी नक्की यायचंय हा, प्लीज. अरे येणार, मग काय. हो हो हो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे नक्की येऊ. आणि हरीशराव, रागाच्या भरात आम्ही तुमचा जो काही अपमान केला असेल, जे काय बोललो असेल, ते तेवढं विसरून जा. तुम्ही मार्गी लागलात, आता माझा जीव भांड्यात पडला. तुमच्याबद्दल माझ्या मनात कणाचाही राग उरला, त्यामुळे तुम्ही तुमच्या मनात काय ठेवू नका. काय? नाही नाही पप्पा, माझ्या मनात अजिबात राग नाहीये. खरं तर तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, त्यामुळे तुम्ही आजपर्यंत मला जे काही बोललात ते माझ्या चांगल्यासाठीच बोललात. आता कसं? एकदम 100 नंबरी बोललास. हा, पण हरीशराव, आता मात्र आमच्या नातीची चांगली काळजी घ्यायची बरं का. हो आजी, आजपर्यंत ती खूप सहन करत आली आहे माझ्यासाठी, खूप गोष्टी ऍडजस्ट करत आली आहे. मी तिला खूप गोष्टी देण्याचा प्रयत्न करत होतो, पण देऊ शकलो नाही. पण आजी, आता मी तिची खूप छान काळजी घेईन, अगदी मनापासून. कालपर्यंत तुझ्या या बोलण्यावर माझा विश्वास बसला नसता, पण आता खात्री पटते, एकदम 100 नंबरी. सुनबाई, हा गोड गोड काहीतरी करा. चला, बसा, बस बस. हरीश, हो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.